म्हणून आम्ही जनतेनं शाहू महाराजांना डोक्यावर घेतलं आणि आता आम्ही दिल्लीला संसदेमध्ये पाठवणार आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज दाखवण्यासाठी महाराजांना मी घरापासून इथंपर्यंत ज्या ठिकाणी समतेचा विचार दिला त्या ठिकाणी शाहू महाराजांना डोक्यावर घेऊन आज आम्ही फॉर्म भरतोय आणि जनतेचे उमेदवार म्हणून मी महाराजांना डोक्यावर घेतलं। सर, एकंदरीत कालच्या गर्दीबद्दल तुम्ही काय बोलाल? कालची जी गर्दी होती ती जिल्ह्याचे पालकमंत्री एडीला भिवून भाजपच्या सहयोगी पक्ष म्हणून राष्ट्रवादी फुडून त्यात गेले। ज्या पालकमंत्र्यांना शरद पवार साहेबांनी आणि मंडलिक साहेबांनी मोठं केलं त्यांच्याच पाठीत त्यांनी खंजीर खुपसलाय आणि कालची गर्दी ती एडीची गर्दी होती आणि आजची गर्दी ओरिजिनल शाहू छत्रपती महाराजांच्या विचाराची गर्दी। ही कोल्हापूरहून एकच वाघ शाहू महाराज यांना आम्ही इथून निवडून आणणार आहे। कालच्या गर्दीला उत्तर ही आजची गर्दीच आहे आणि गर्दीपेक्षा आमची इथं जी साहेबांनी सांगितलेली आदेशाची सर्दी आहे आणि इथं जी गर्दी आहे ती गर्दीच आम्हाला शाहू महाराजांचा विजय इथं करून दाखवणार आहे। मान गादीला आणि मत ही गादीलाच असणार आहे। इथं मोदींचा वगैरे विषय नाही आहे, इथं विषय एकच आहे की आपल्या महाराष्ट्रामधले जे तरुण व्यावसायिकांचे जे सगळे उद्योग बाहेर चाललेले आहेत यांना उत्तर देण्यासाठी एकच पर्याय आहे की इथून कोल्हापूरातून शाहू महाराज जायला पाहिजे। ही कोल्हापूर जनता ही शाहू महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि सर्वाधिक मतदान शाहू महाराजांना इथे होणार। प्रयाग चिखली इथे आमचं पूर्ण पाण्याखाली क्षेत्र जातं, तर इथं आम्हाला शाहू महाराजांनी बरे 99 एकर जागा आमच्या चिखली सोनतळी या लोकांना तशी विना खर्च दिलेली आहे। त्यामुळे आम्ही सर्व शाहू महाराजांना मतदान करणार आहोत।